हॅलो, कसे आहात सगळे? गेल्या काही दिवसांपासून तुम्ही मला एवढं जास्त प्रेम देत आहात त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझे लवकरच 1K फॉलोअर्स कंप्लीट होणार आहेत. आज सकाळी हे मॅच लावून बसले होते आणि यांच्यासोबत मी पण बघत बसले. पण तसं मला याच्यातलं काही जास्त समजत नाही, पण बघत होते. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की रुहीची खूप जोरात तयारी चालू आहे आणि आज पण ती बाजारात जाऊन खूप जास्त सामान घेऊन आली होती तिच्या डान्ससाठी लागणारं. आज पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि असं वाटत होतं की खूप जोराचा पाऊस होईल. अचानक जर पाऊस झाला तर खूप शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि त्यांची मेहनत पूर्ण वाया जाईल. माझ्या कपाटात एवढा जास्त पसारा झालेला आहे पण मला टाइमच भेटत नाहीये. एकदाची का निवांत झाली मगच मी हा कपाट आवरून घेईल. आज पण दुपारून आम्ही तूर निवडून घेतले होते. आज तसं लवकर झालं होतं कारण आम्ही आज गाळणी आणली होती. जे काम करायला आम्हाला 4 दिवस लागले आज तेच काम आम्ही 3च तासात पूर्ण केलं. पटपट संध्याकाळची कामं आवरून घेतली आणि स्वयंपाक करायला घेतला. संध्याकाळी भात खाल्ल्याशिवाय आमचे पोटच भरत नाही म्हणून रोज खिचडी किंवा वरण भात आमच्याकडे बनतो आणि आज मी खिचडी बनवून घेतली होती. आणि दुसरीकडे लगेच भाकरी पण बनवून घेतल्या. बेडशीट वगैरे झटकून मच्छरदाणी लावून घेतली कारण खूप जास्त मच्छर झाले आहेत. रात्री खूप जास्त त्रास देतात. आज यांना यायला उशीर होणार होता म्हणून मी एकटीने जेवण करून घेतलं आणि केसांना तेल लावलं कारण उद्या रविवार आहे आणि हेअर वॉश करायचं आहे. तसं तर मला केसांना तेल लावायला खूप जास्त कंटाळा येतो आणि मला मम्मीची आठवण येते. लग्नाआधी मम्मीच तेल लावून द्यायची आणि कधी कधी पप्पा पण. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.